नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 2 दिवसांपूर्वीच प्रताप पाटील चिखलीकर शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांनी भेट घेतली। जवळपास तासभर दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती आणि त्यानंतर आपण मुलासाठी उमेदवारी मागत नाही आहोत, आपण पक्षासाठी उमेदवारी मागतोय अशी प्रतिक्रिया प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली होती। त्यानंतर मात्र आज प्रवीण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। विधान परिषदेची जागा वाटपामध्ये नांदेडची जागा ही भाजपकडे गेली आहे, त्यामुळे नांदेडमध्ये पुन्हा एकदा अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील हा सामना रंगणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी माझ्या मुलासाठी म्हणून जागा मागितली नाही। राष्ट्रवादी काँग्रेसनं नांदेडची जागा लढली पाहिजे यासाठी मी माननीय मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मागणी केलेली आहे। कारण राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणे माझं काम आहे। पक्षाने जर मला सांगितलं लढा तर 100% लढणार, नसेल तर सर्वांसोबत चर्चा करून मार्ग काढणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।